आणि थेटपणे पुन्हा एकदा आपण जाणार आहोत छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी, कारण मनोज जरांगे त्या ठिकाणी बोलत आहेत. चला मी सुरू करतो. यांचा गोंधळ असा चालू राहील. आज आपल्या श्रद्धाताईला सुद्धा 7-8 वर्ष झाली. आतापर्यंत कोपर्डीच्या ताईला न्याय मिळायला पाहिजे होता, पण नाही दिला या सरकारने. मायबापाओ, आपली लढाई मराठा आरक्षणाची. आपण सकाळपासून इथं आलाय आपल्या सगळ्याच्या वतीनं. कोपर्डीच्या ताईला आपण तुमच्या वतीनं मी विनम्र अभिवादन करतो, श्रद्धांजली अर्पण करतो. न्याय तर घेणार. कोपर्डीच्या ताईला मराठी न्याय घेणार. काही झालं तरी घेणार. आता संभाजीनगर मधल्या संपूर्ण जिल्ह्यातल्या मराठ्यांचा पहिल्यांदी मनापासून ऋण आणि आभार व्यक्त करतो. तुमच्या चरणी नतमस्तक होतो. एवढा विराट जनसमुदाय मुंबईला जाताना होता हो. फडणवीस साहेब, आता पडन का नाही सरकार? महाविकास आघाडीवाले साहेब, पडन का नाही सरकार? महाविकास आघाडीचं येत नसतं, आता महायुतीचं येत नसतं. एवढे मराठी आले म्हणलं. आणायचे का आपले? सगळे तरी रेडी आहेत. आणि तिकीट मात्र एक जणच माग जा. याला आपल्या वेदना नाही काढायची. आज बरोबर 1 महिना झाला सरकारनं आपल्या बोल वेळ घेतलेला. बरोबर 1 महिना झाला. आजची रात्र आहे सरकारच्या हातात. आजची रात्र सरकारच्या हातात आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं. आपली सरकारकडे मागणी 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एके सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं. ही 29 ऑगस्ट पासून मागणी. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे करायची, ही आपली मागणी. हैदराबादच्या गॅजेटसह सातारा आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट लागू करायचं, ही मागणी. आंतरवालीसह राज्यातल्या सगळ्या केसेस मागे घ्यायच्या, अशा एकूण आपल्या 9 मागण्या. जर नीट ऐकताय का तुम्ही? कशाला आरडा कशाचा येतोय? इतका आरडा नाही येत कधीच मराठ्याचा. तुम्हाला एक काम सांगतो, फक्त खाली बसा. कुणाला म्हणू नका. 10 मिनिटात उरकितो. सगळे सायलेंट व्हा. सरकारला वाटलं पाहिजे शांतता मराठ्यांची. एक दिवस 288 उमेदवार पाडल्याशिवाय सोडत नाही. इतकं शांत व्हा. एकूण आपण केलेल्या मागण्या 9. सरकारने तारीख घेतली 13 जुलै. माझं मराठा समाजाला या संभाजीनगर मधून सांगणं आहे. खाली रे बाबा, नाही बाबा, तुझा तिकडे कडे होय तिकडे. तुला काय सांगा, हे लोक अवघड खेळ. मीच त्यांचं ऐकतो फक्त, तेच मग ऐकत आहेत. बाकीच्याला मोजितच नाहीत ते. 13 जुलै सरकारनं तारीख घेतली. मराठ्यांच्या साक्षीनं आपण सरकारला 13 जुलै तारीख दिली. आज संभाजीनगरच्या या लाखोच्या संख्येनं जमलेल्या जनसागराच्या साक्षीनं सरकारला जाहीर सांगतो, आज रात्र तुमच्या हातात आहे.
तुम्ही ठरलेल्या 9 मागण्या याची अंमलबजावणी करायची. बार बार मागण्यावर बोलायला वेळ घालत नाही, कारण माझा मायबाप समाज सकाळपासून रस्त्यावर याची जाणीव मला ठेवावी लागणार आहे. मी आजची रात्र सरकारच्या हातात आहे. आज पहिल्या टप्प्यातला समारोप आहे. एकूण 5 टप्प्यात राज्यात सगळ्या मराठ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय घ्यायचा नाही, हा आपला पण आहे. आणि सगळ्या मराठ्यांना विश्वासात घेतलाय म्हणूनच मराठी आतापर्यंत 1.5 करोड आरक्षणात गेले आणि मुलींना पण मोफत शिक्षण मिळाले. मी एकदम महत्वाच्याच विषयाला आज हात घालणार आहे, कारण बार बार लय वेळ बोलून आता वेळ घ्यायला तुम्ही दमलेले आहेत आणि मी पण दमलेलो. एक 10-15 मिनिटं बोलू का? रातभर हो, माझ्या बरगडाचा कार्यक्रमच झालाय. फक्त तुम्ही मला इतक्या संख्येने दिसताय. सांगितलं ना मी मोगा जगाच्या पाठीवर आणि या पृथ्वी तलावावर इतकी कट्टर मराठ्यासारखी जात दुसरी नसणार आहे तुमची. तुम्ही ना अन्नाचा विचार केला ना पाण्याचा विचार केला. एकदा मी सरकारला सांगितलं होतं मराठी जात इतकी बेकार आहे, येणे जर एकदा मनावर घेतलं ना मुळ्यात जायशीच उपटी ती. अन्नाचा विचार करीत नाही, पाण्याचा नाही. त्याची परिस्थिती आज आली. फडणवीस साहेबांनी, शिंदे साहेबांनी समजून घ्यावं. त्या गायबाण्याच्या येवल्याच्या छगन भुजबळाच्या नादी लागून त्या गायबाण्याच्या नादी लागून तुमचे सगळे पक्ष बंद पडते ना सत्ता बी पडत. त्याच्यामुळे त्याच्या नादी लागू नका. आपल्या आणखीन 2-4 टप्पे आपल्याला तातडीनं आता उरकायचे, तातडीनं उरकायचे. कारण मी आज 13 तारीख आहे. उद्या मी आता उठाच येत नाही मला, कारण मला उद्या दुपारूनच मला वाटतं रिंगण सोहळ्याला तिकडच्या सोलापूर जिल्ह्यातल्या बांधवांना मला दर्शनाला बोलवल्यामुळं वाखारी, बरोबर ना, वाखरीला रिंगण सोहळ्याला दर्शनाला जायचंय. माऊलीच्या, तुकोबारायांच्या, जगद्गुरु तुकोबारायांच्या, विठुरायांच्या, ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनाला जायचंय. त्याच्यामुळं मला उद्या 12 वाजता निघायचं. हे का सांगतोय पुढे आल्यावर तुमच्या लक्षात येईल मला काय सांगायचं होतं. म्हणून सांगितलं शांतचित्तानं ऐका, कार्यक्रम लवकर संपवायचा. कारण ही पहिल्या टप्प्यातला समारोप आहे. ह्यो जर एवढा झालाय तर मुंबईत गेल्यावर कसं होईल रे? फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब तुम्हाला सांगतो मराठी मुंबईत येऊ शकतात बरं का. मला आजच्या झटक्यानं कळलंय. आणि प्रत्येकाच्या घरापुढे एक खुटी ठोकू शकतात ते मुंबईत तेवढे. तुमचे बंदूक फंदूक सुद्धा काही करू शकणार नाही मराठ्यांच्या वादळापुढे. मायबाप मराठ्यांना सरकारनं 13 तारीख घेतली. सरकारच्या हातात आजची रात्र आहे. सरकारनं माझ्या मराठ्यांचा अंत नाही बघायचा. मराठ्यांना प्रथम माझी विनंती, छगन भुजबळला दंगली घडायच्या आणि म्हणून आपण राज्यात शांतता रॅल्या ठेवल्या. मराठ्यांकडून शांतता असू द्या. आरक्षण देण्याची जबाबदारी माझी. मी तुमचा मुलगा आहे. तुम्ही फक्त शांत राहा. शांततेचं युद्ध कोणालाच पेलता येत नाही. जसे संभाजीनगर आलात याच ताकदीनं शांततेत घरापर्यंत आपण प्रत्येकाला घेऊन जायचंय, स्वतः जायचंय. कुणा काडी सुद्धा मोडली नाही पाहिजे. मराठ्यांची जबाबदारी सरकारच्या हातात. आज रात्रीतून सरकारने विचार करावा. मी उद्याचे उद्या निर्णय घेणार होतो, तेही या संभाजीनगरच्या बहादर असणाऱ्या माझ्या मराठा समाजाच्या समक्ष मी सांगणार होतो. उद्याचे उद्या निर्णय होणार होता, परंतु उद्या दुपारून मला माऊलीच्या दर्शनाला जायचं. मला एक वापस यायला, कारण 15 तारखेला मी तिथे आहे, म्हणून मला उद्या दुपारी निघायला लागते. 16ला मी वापस येणार. 17 तारखेला महाराष्ट्राची धाकटी पंढरी
श्री क्षेत्र नारायणगडावरती माझ्या हस्ते पूजा ठेवली विठुरायाची. त्यामुळे माझा 17 तारीख पण गेली. 18 आणि 19 दोनच दिवस माझ्या हातात आहेत. सरकारने जर मी आणखीनही सांगतो. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मनसुद्ध तुझचा दुसरा सीझन. होई मन शुद्ध